घोडे फरार झाले आणि साऱ्या महाराष्ट्राने आपला निर्णय स्वीकारला. लोकसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला जास्त होता. विधानसभेत आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो. इतिहास घडवला. नगर परिषदेमध्ये कमी जागा लढून 70 नगराध्यक्ष आपले निवडून आले आणि 1400 नगरसेवक आपले निवडून आले. 1400. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आहे? आपल्याला नकली सेना म्हणतात, नकली शिवसेना म्हणतात. त्यांना तोंडावर लोकांनी आपटलं. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच दिवसापासून तुमचं हिंदुत्व गेलं आणि तुम्ही नकली झालात. असली नाही, नकली. आणि म्हणून या निवडणुकीत देखील आणि काही लोक म्हणायचे की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं शिवसेना ठाण्यापुरती नाही, चांदा ते बांधापर्यंत शिवसेना पसरली. घराघरात धनुष्यबाण गेला. बाळासाहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे विचार पोहोचले. हे प्रेम आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. का जळता माझ्यावर एवढं? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. का पोटदुखी, का पोटसूळ, का जळजळ, का मळमळ, का एवढं? का द्वेष, का मत्सर? उठता बसता झोपता उठता स्वप्नात पण एकनाथ, स्वप्नात पण मला शिवाय देत असते, टीव्हीवर पण देतात, जाहीर सभेत पण देतात, सगळीकडे करत नाही. जोपर्यंत हे सगळे तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही. मला कशाची चिंता नाही. मी गावी गेलो तरी यांच्या पोटात दुखतंय, हे डिस्टर्ब होतात. दिल्लीला गेलो तरी पोटात दुखतंय. अरे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आला. मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो. माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे. महिना कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं. आणि त्यातूनच लाडकी बहीण जन्माला आली. लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोक कोर्टात गेले. अनेक लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी योजनेमध्ये खोडा घातला. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना असा जोडा दाखवला 232 नंबरचा आणि बिल पाठवून घरी. अरे काय भाषा होती तुमची? याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. 5 स्टार हॉटेल बुक केली होती सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीचं. तर माझ्या लाडक्या बहीण भावाने त्यांचं सगळं बुकिंग रद्द केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही एकदा ठरवलं ना की झाला सुपडा साफ होतो समोरच्याचा. आणि मी हेही सांगतो, आता लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे, लाडके भाऊही आहेत पाठीराखे. पण ज्या उमेदवार, हे सगळे उमेदवार आहेत ना, ज्या उमेदवारांच्या पाठी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे मी का म्हणतो? विधानसभेत मी हे पाहिलंय, नगर परिषद मध्ये पण पाहिलंय. आणि मला अनुभव आणि खात्री झाली आहे की या महापालिकेत देखील
हेच घडणार, पुन्हा हेच घडणार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण सगळीकडे दिसणार. आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, धन्यवाद धन्यवाद लाडक्या बहिणी, धन्यवाद. अरे हेच तर तुमचं प्रेम आहे. जिकडे जातो मी तिकडे माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसतात. मी एकदा सांगलीच्या विटा नगर परिषदेचा प्रचार करायला आता गेलो होतो मध्ये. 9:15 वाजले होते. सुहास बाबरच्या छातीमध्ये धडकन भरली होती. वर खाली जीव होत होता. पोचतोय की नाही मी म्हणालो बाबा तिथे माणसं कोणी आहेत का, गेले घरी सगळे. 9:15 वाजता थंडीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेवटच्या खुर्चीपर्यंत सगळे बसले, कोणी उठलं नव्हतं. हे प्रेम पाहायला महाराष्ट्रामध्ये हेच प्रेम पाहतो. हेच मी कमवलंय. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, किती मालमत्ता, किती माणसांचा अपमान करतो, त्याला त्याची जागा दाखवायची वेळ आलेली आहे. औरंगजेबाला हिरो मानणाऱ्या या ओवेसीला आणि त्याच्या पार्टीला या संभाजीनगर मध्ये या निवडणुकीमध्ये गाडून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली आहे. तो काहीतरी म्हणाला ना का इकडे दफन करा म्हणून. इकडे औरंगजेब